काय नेमकं बैठकीत चर्चा झाली? आज जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जे मागच्या नगर परिषद आणि आत्ताच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरे गेलो आणि निवडणुकीच्या दरम्यानच जी दादांची अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून टेकओव्हर केलं आणि त्या निकालानंतर आमची पहिलीच भेट ही वहिनींची होती. प्रथमतः दादांचे असं दुर्दैवी झालं हे आमचं शीर्ष नेतृत्व हे आमच्यातून गेल्यानंतर त्याची वेदना तर आम्हाला होतीच, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका झालं की काय अशी भावना जी आमची होती, तर त्यातून सुनेत्रा वहिनी ज्या उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री झाल्यात त्याबद्दल आम्हाला निश्चित आमच्या मनामध्ये तो आनंद आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सर्व दुःख बाजूला सारून नेतृत्व स्वीकारणं आणि त्याच धीराने प्रत्येक कार्यकर्त्याला एक कुटुंब प्रमुख म्हणून पुढं जाण्याचं सुनेत्रा वहिनींचं कौतुक करणं करावं तेवढं थोडं आहे. म्हणून आज आमची भेट झाल्यानंतर जिल्हा परिषद असेल, जिल्हा नियोजन असेल, महाराष्ट्र शासन असेल, त्याच्या माध्यमातून अजितदादा जसे आम्हाला पाठबळ देत होते त्याच प्रकारचं पाठबळ संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ते उभे करतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दाखवला. आणि पहिलीच भेट असल्यामुळं नेमकी वहिनी काय बोलतील अशी आमच्या मनामध्ये एक कुतूहल होतं किंवा काय बोलणार आहे, कारण ते फर्स्ट टाईम पॉलिटिकल इव्हेंटमध्ये आमच्याशी बोलत आहेत असं आम्ही ते जाणवलं. पण ज्या सक्षमपणे एखादी स्त्री पदर खोचून नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहे ही चुणूक जणू काय जिजामातासारखी आम्हाला त्या सुनेत्रा वहिनींमध्ये दिसली. आणि सुनेत्रा वहिनींनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं तर खरोखरच सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतील, आम्हाला सर्वांना तो विश्वास आहे. आणि पुन्हा एकदा उमेदीने अजितदादांचे जे स्वप्न होतं, अजितदादांचे जे विचार होते, जे आमचे पक्षाचे फुले शाहू आंबेडकर एक विचाराने आम्ही जे पुढे जात आहोत तो विचार आता आम्ही पुन्हा एकदा अजितदादांचेच प्रतिबिंब म्हणून सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये पाहून एकदम चांगल्या मनाने, चांगल्या ताकदीने पुढे जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. आणि आजची मीटिंग आम्हाला खरोखरच जुन्नरवासियांना खूप मोठी ऊर्जा देणारी ठरली असं आमचं सगळ्यांचं मत आहे.